आता नवीन कायद्यानुसार म्हणजे भारतीय न्याय संहिता याच्यातील कलम 304 अन्वये स्नॅचिंग हा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला स्नॅचिंग हा कायद्यामध्ये नमूद नसल्यामुळे त्यासाठी पनिशमेंट ही फक्त चोरीच्या संदर्भात किंवा जबरी चोरी अशा स्वरूपाची शिक्षा ही देण्यात आली होती. परंतु आता दिवसेंदिवस पर्स ओढून नेणे किंवा गळ्यातील चैन ओढून नेणे किंवा काहीतरी हातातली वस्तू घेऊन पळून जाणे, तर अशा ज्यावेळेस कृती ह्या घडत असतील, तर त्याला स्नॅचिंग असे म्हणतात. त्यामुळे कायद्याने भारतीय न्याय संहिता कलम 304 अन्वये जर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीकडून कोणतीही मूव्हेबल प्रॉपर्टी जर हिसकावून घेत असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला या स्नॅचिंगखाली शिक्षा येऊ शकते. धन्यवाद.